कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज सकाळी कोल्हापूर शहरात मतदान जनजागृती दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. बिंदू चौकातून या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पांढरा झेंडा दाखवून करण्यात आला. या दौडमध्ये शहरातील विविध महाविद्यालयांमधील 1000हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक तसंच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. दौड सुरू होण्यापूर्वी केएमसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो हे प्रभावी पथनाट्य सादर करत आमिषाला बळी न पडण्याचं आणि निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरचा मतदानाचा टक्का नेहमीच राज्यात आघाडीवर राहिलाय. यंदाही 15 जानेवारी रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून उच्चांकी मतदान नोंदवावं असं आवाहन केलं. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. कोल्हापूरची मतदान टक्केवारी राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनीही मतदान हे प्रत्येकाचं कर्तव्य असून कोल्हापूरनं यंदाही आदर्श निर्माण करावा असं सांगितलं. ही मतदान जागृती दौड बिंदू चौक ते महावीर उद्यान या मार्गावर पार पडली. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी, फलक आणि पोस्टर्सच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली.